लय लोड होता काय रे आज? हा लय कामाचा लोड होता बाबा. ए बाबा सकाळी लवकर जायचं कामावर. हा जाऊ ना जाऊ. ए बाबा लय ट्रॅफिक होती आज ऑफिसवरनं यायला लय उशीर झालाय, वैतागलोय मी तर. माझ्या बी टांगड्या दुखायला लागल्यात राव. चल चल. चल. ए बाबा उद्या संडे आहे, मस्त आराम करणार आहे. हा. होय रे भाऊ. हा रोज आपण ऑफिस मधून आलो हा. की तू सारखं त्या खिडकीकडे बघत असतो. काय विषय आहे हा? काय नाही रे भाऊ, माझा सख्खा भाऊ राहतो तिथे. सक्का भाऊ राहतो तुझा? अरे आपण 3 वर्ष एकत्र काम करतोय, कधी बोलला नाही मला तू. घरगुती प्रॉपर्टीमुळे वादवाद झाली आमच्या दोघांची. 5 वर्ष झाली एकमेकाशी बोलत नाही आम्ही आता. अरे तू म्हणतोय 5 वर्ष झाले, तुमची तुमची प्रॉपर्टी तुम्ही वाटून घेतली, त्याचा बंगला वेगळा तुझा वेगळा. मग आता बोलायला काय प्रॉब्लेम आहे? बोलत का नाही तुम्ही? इगो प्रॉब्लेम आहे आमचा. एवढा मोठा इगो प्रॉब्लेम? दोघं भाऊ तुम्ही चक्क 5 वर्ष बोलत नाही शेजारी राहून? भाऊ हा सगळा प्रॉब्लेम प्रॉपर्टी वादानंतर झालाय. पहिले असं नव्हतं आम्ही. अरे लग्नापूर्वी आम्ही एकमेकांशिवाय जेवायचो नाही. एकदा तर मला रात्री 12 वाजले होते यायला ऑफिसवरून. तोपर्यंत माझा भाऊ थांबला होता आणि माझ्यासोबतच जेवला तो रात्री 12ला. लग्न झालं आणि 1 वर्ष सगळं नीट चाललं रे. त्यानंतर सगळं शेवट बघ असं झालं. आज तो माझ्याकडे बघत नाही, मी त्याच्याकडे बघत नाही. तू म्हणतो ना मी खिडकीकडे काय बघतो रोज, मला असं वाटतं काहीतरी तो खिडकीत थांबलेला असेल, मला बघल, आमची नजराला नजर होईल. नाही होत रे तसं. अरे एवढंच तुला वाटतं ना, तू घे ना पुढाकार, तू बोल ना तुझ्या भावाशी. 1-2 वेळा प्रयत्न केला रे, पण आमच्या बायका आहे ना, नाही राहत रे एकत्र. आणि कसं आहे, काचेला एकदा तडा गेला त्याला किती चिटकवायचा प्रयत्न करा तुम्ही, ती भेग ही राहतेच. ठीक आहे जाऊ दे भावा, काय विषय नाही. चल. तर मित्रांनो, इगो इतका मोठा असतो का की सख्खी नाती दुरावली जातात? तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा.